चषक हाय मानाचा आयोजन गातेस गावाचा शिवकृपा चषक हाय मानाचा आयोजन गातेस गावाचा शिवकृपा चषक हाय मानाचा गातेस गावाचा शिवकृपा चषक हाय मानाचा गातेस गावाचा. थँक्यू. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं कंपल्सरी आपल्याला संपवायची याची नोंद घ्यायची. टायमिंग असेल त्या टायमिंगमध्येच आपल्याला खेळ करावा लागेल. 5 मिनिटाला 1 षटक असेल आणि 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं समाप्त करायची आहेत. नक्कीच दरम्यान आपण पाहिलं आपण तर एक जबरदस्त मॅच मात्र पाहायला मिळेल. नेरोळी वर्सेस कोनेस्पोर्ट कोडे दोन्ही संघाचा 12वा खेळाडू कंपल्सरी कॉमेडी बॉक्समध्ये असेल याची आपण नोंद घ्यायची आहे. कॉमेडी बॉक्समध्ये नेरोळी संघाचा 12वा खेळाडू पोहोचलेला नाहीये आणि कोनेस्पोर्ट कोणे आपलाही 12वा खेळाडू पोहोचलेला नाहीये. तर टॉस जिंकून या ठिकाणी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय नेरोळी संघानं आणि प्रथम फलंदाजी मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल ती कोनेस्पोर्ट कोडी या संघाची. एक जबरदस्त मात्र भन्नाट स्पर्धा वाडा तालुक्यातील अग्रमानांकित स्पर्धा या हंगामातील सुरुवातीला पाहायला मिळते. एक जबरदस्त मात्र भव्य आयोजन शिवकृपा चषक 2021 शिवकृपा मित्रमंडळ गातेसकरांनी मात्र केलंय. तेवढंच मोलाचं योगदान आपण बॅकस्क्रीनला आपण पाहू शकतात. या ठिकाणी फ्लेक्स लावण्यात आलेले आहेत. दिग्गज मान्यवर मंडळी या स्पर्धेला भेट देणार आहेत ज्यांचं मोलाचं आर्थिक सहाय्य स्पर्धा लाभली आणि म्हणूनच ही मोठी स्पर्धा उभी ठाकलेली आहे. मान्य मिलिंदजी बागुल यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेला सुरुवात झाली. शिवकृपा चषक मित्रमंडळची निवड मान्य मिलिंदजी बागुल साहेबांनी केली की मोठी स्पर्धा भरण्याकरिता आणि मैदान गातेसकरांचं निवडण्यात आलं आणि मोठी स्पर्धा टाकलेली. दिग्गज मान्यवर मंडळीचं मोलाचं योगदान या स्पर्धेला लाभलंय आणि वाडा तालुक्यातील एक मानाचं स्थान असलेलं हे चषक आहे शिवकृपा चषक 2021चा थरार. मी समालोचक सुरेश पाटील सर्व मान्यवर मंडळींचं आणि त्याचबरोबर क्रिकेट रसिकांचं लाईव्ह यूट्यूबवर पाहणाऱ्या आमच्या सगळ्या लाडक्या प्रेक्षकांचं सुद्धा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि समालोचनाला सुरुवात करतोय. तर जाऊया मॅचकडे. पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज नेरुळी संघाचा योगेश दिवा. तर स्ट्राईक एंडला फलंदाज पाहू शकतात अमोल, नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज राकेश. ओपनिंग जोडी या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळते. खेळपट्टीवर चांगली खेळपट्टी मात्र बनण्यात आलेली आहे आणि अगदी डी.वाय. पाटील स्टेडियम प्रमाणे या ठिकाणी मात्र गोलाकृती मैदान आणि गालीच्या बिछरलं या ठिकाणी मात्र कार्पेट पाहायला मिळतात. योगेश दिवाकडनं षटकाची पहिला बॉल मॅन्डी पॉपलेचं पहिलं षटक हाताळतोय आणि पहिल्याच बॉलवर मिस टायमिंग स्ट्रोक खेळला गेलाय ऑन साइडला आणि मिड ऑनला कॅच पकडली गेली आहे आणि पहिला हादरा, पहिला झटका, पहिला दणका दिला जातो. या ठिकाणी अमोलची विकेट कोनेस्पोर्ट कोणी संघाला 0 वर पहिला विकेटचं पतन या डिझाईन. थँक्यू. तर अगदी जबरदस्त मात्र टशनभरीत मॅच मध्ये पाहायला मिळेल. तेवढाच भन्नाट मात्र वेगळा गोलंदाजी करणार गोलंदाज पाहू शकताय. त्यानं मात्र शॉर्ट टर्म पुलचा फटका या ठिकाणी फसला गेलाय. ऑन साईडला कॅच पकडला गेला आणि विकेट गेली. 0 धावसंख्येवर पहिली विकेट जाते. या मॅच मध्ये प्रथम फलंदाजी करताना कोनेस्पोर्ट कोणे संघाला हादरा दिलाय. नेरोळी संघाचा गोलंदाज योगेश दिवा. नेरोळी वर्सेस कोनेस्पोर्ट कोणे हा सामना पाहत आहेत आणि नेरोळी संघाचं क्षेत्ररक्षण आहे. पहिला बॉल विकेट काढली. दुसऱ्या बॉलवर काय घडेल. लेफ्ट आर्म उर्ध विकेटचा मारा केला. चेंडू मात्र या ठिकाणी पूल केला आणि इथे मात्र जातो सक्सेसफुल षटकार. व्हॉट बॅटिंग यार, अमेझिंग. जास्त मॅग्निफिसंट स्ट्रोक, जास्त ह्यूज सिक्सर या डिझाईन.
जिंकलेले आहेत. धावसंख्या 13 वर आहे. 3 बॉल मध्ये पहिलं षटक हातात योगेश दिवा नेरुळी संघाचा गोलंदाज. षटकातील चौथा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केला होता आणि इथे मात्र बीट होतोय फलंदाज राकेश कोणी संघाचा. 4 चेंडू धावसंख्या 13 एक गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिलं षटक सुरू असताना कोणी संघ प्रथम फलंदाजी करताना पाहू शकतायत. क्रिकेटच्या विश्वामध्ये अनेक रेकॉर्ड या मैदानात झाले होते. अगदी फायनल मॅच सुद्धा अतिशय भन्नाट मात्र पाहायला मिळाली होती. विनर स्पोर्ट वर्सेस वाडा या संघानं मात्र आपली दमखम दाखवली होती. दीपेश घोलपनं विनर स्पोर्टच्या विरोधात याच मैदानामध्ये षटकार हॅट्रिक मध्ये पाहायला मिळाली होती आणि सुपर सुरेश पारदी यांनी मात्र 2 षटकार ठोकून सामना जिंकला होता. सुरेख फटका हवेमध्ये बॉल कॅच होईल का, तर यस या ठिकाणी मात्र काउकॉर्नर झोनला कॅच टिपली आहे. दुसरा आंध्रा बिग विकेट. राकेश बॅक टू पवेलियन. थर्टीन स्कोर ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. या दिसे होताना पहिल्या षटकामध्ये धावसंख्या 13 आहे. एका ओव्हरमध्ये 3 विकेट घेणं एवढ्या मोठ्या ट्रॉफीमध्ये खूप मोठी गोष्ट असते मित्रांनो. कारण योगेश दिवा तेवढ्याच अनुभवन संपन्न असा गोलंदाज होते. 2 षटकार जरूर बसले परंतु 3 विकेट सुद्धा घेऊन दाखवल्या. मान्य भावेश वेखंडे उर्फ बाली यांचं आगमन होते. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. कुमार दुपारे केडी यांचे आगमन झाले. आपणाला विनंती आहे आपण मंचावर यायचं. या स्पर्धेला मोलाचं सहकार्य यांचं लाभलंय. प्लीज वेलकम बाली अँड केडी. वेलकम सुस्वागतम. आपण अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. षटक नंबर 2 गोलंदाज बॉलिंग मार्कर पाहायला मिळतोय. महेंद्र दुसरं षटक घेऊन येतोय नेरुली संघाकडनं आणि स्ट्राईक एंडला फलंदाज लेफ्ट हँड बॅट्समन सचिन पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंडला धीरज. षटकातील पहिला बॉल. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात. राईट आर्म ओव्हर द विकेट. What a shot here! What a shot! Rocket! That's a huge sixer. जबरदस्त मात्र प्रेक्षकांचं मनोरंजन आपल्या शैलीदार षटकाराने मोठ्या फटक्याने करतोय फलंदाज सचिन रमेश तेंडुलकरची आठवण मात्र नक्कीच होती या नावानं. बघूया दुसरा षटकार लगातार ठोकला गेला. सचिन कोणी या फलंदाजाला धनेश साने आयोजन कमिटी शिवकृपा मंडळ यांच्याकडनं 100 रुपये पारितोषिक जाहीर होत आहे. आणि दुसरा षटकार लगातार बसत नाहीये. स्लोवर डिलिव्हरी चेंज ऑफ पेस. अनुभव संपन्न गोलंदाज या ठिकाणी मात्र महेंद्र आपली छाप पाडताय. गुडले स्पॉटवरनं चेंडू हाताळला. आउट स्विंग थोडा जास्त केलाय आणि इथे मात्र फलंदाजच्या बॅटच्या रडारमध्ये सापडला नाहीये कारण गती परिवर्तन केलं. चेंडूवरचं मात्र जो स्पेस होता तो कमी केलाय आणि फलंदाज ज्या अनुषंगाने सफल होतोय आउट स्विंग मात्र करतायत आणि इथे मात्र फलंदाजाला थोडंसं मात्र थांबावं लागलं. दुसरा बॉल निर्धाव जातोय. संतोष गुरुजी यांच्याकडे 100 रुपये या बॉलला षटकार आल्यास
फुलटॉस बॉल कव्हर झोन मध्ये खेळला आणि क्लास कव्हर ड्राईव्हचा फटका चेंडू वाहतोय सीमा रेषा पार. पंच दर्शवत आहेत चौकार. या डिझे दबाव निवडली संघ कोणे स्पोर्ट कोणे संघावर ठेवेल, परंतु धावसंख्या मोठी आहे. 9 बॉल मध्ये तब्बल 23 धावांची मात्र या ठिकाणी उभारणी केली आहे. बघूया षटकारासाठी 100 पारितोषिक संतोष गुरुजी यांच्या माध्यमातून मात्र दिले जातील. फलंदाज सचिन कोणे स्पोर्ट कोणे, सचिन वनगे स्ट्राईक एंडला पाहू शकता. लेफ्ट हँड बॅट्समन गोलंदाज महेंद्र बॉलिंग मार्कवर. या दुसऱ्या ओव्हर मधील अजूनही 3 चेंडूचा खेळ हा शेष राहतोय. स्क्वेअर कटचा शॉट आहे बॉल पॉइंटला मात्र झेल देऊन बसला. विकेट काढली महेंद्र यांनी. सचिनला मात्र तंबूच्या आसऱ्याला. विकेट नंबर 4 धाव संख्या 23 असताना महेश यांना. तर धीरज स्ट्राईक एंडला गोलंदाज महेंद्र यांनी सुद्धा दमखम दाखवलेली आहे. 2 मोठे फटके 4 बॉल मध्ये आले. विकेट सुद्धा काढून दाखवली सचिन यांची. षटकातील 5वा बॉल असेल. 2 चेंडू शेष राहत आहेत. राईट अप ओव्हर द विकेटचा मारा करतायत बॉलिंग मार्क वर निवडली संघाचे गोलंदाज. फुल टॉस बॉल या ठिकाणी हाताळला गेला आणि चेंडूला हुक शॉटच्या रूपाने बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप लावतो चेंडू. पंचांकडनं नो प्लस बाउंड्री सीमा पार चौकार. या दिसे यांचं आगमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत. आपण मुख्य कक्षामध्ये येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा, शोभा वाढवायची आहे. आणि रोडवरील ज्या गाड्या आहेत लास्ट वॉर्न आहे. कुठल्याही स्वरूपाची सूचना देता गाडीमधील टायरमध्ये हवा काढण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. समोर जो पार्किंग झोनचा बोर्ड लागलाय त्या ठिकाणी गाड्या भरपूर जागा आहे, पार्क करू शकतायत. सुरेख फटका ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डीप लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक बॉडीचा चेंडू येतोय. योगेश दिवा एक सिंगल धाव मिळते. धावसंख्या फळकावर मात्र जाऊन पोहोचते ती 29 या धावसंख्येवर. 11 बॉल मध्ये 29 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये कोणे स्पोर्ट कोणे संघाने मात्र रनरेट सोडत नाहीयेत, तर एक मोठी धावसंख्या उभारण्याच्या एक कटाक्ष हेतून या ठिकाणी फलंदाजी करतात. महेश यांना षटकासाठी संतोष गुरुजी यांच्याकडनं 100 रुपये आणि धनेसाने यांच्याकडनं 100 रुपये पारितोषिक दिलं जाईल. What a shot! What a batting here! The use the big sky sixer. My Kone Sport Kone on set fire. DJ. धनेश साने साहेब गातेस आणि मान्य संतोष गुरुजी यांच्याकडनं तब्बल 100 रुपये पारितोषिक या षटकारासाठी महेश कोणे स्पोर्ट कोड यांना मात्र जाहीर होत आहे. षटक क्रमांक 3 कडे आपण जातो. थोडीशी घाई करायची. 20 मिनिटांमध्ये निवडीत संघ आपल्याला 4 षटक समाप्त करावीच लागतील. आणि त्याचबरोबर यापुढे सामन्याकडे सुद्धा आम्ही टॉस बॉक्स मध्ये पोहोचणार आहोत. अक्षय पांडव टॉस बॉक्स मध्ये जोडले जातील. कोणे स्पोर्ट कोणे बी वर्सेस दुपारेपाडा. सोपान स्मृती दुपारेपाडा वर्सेस कोणे स्पोर्ट कोणे बी या 2 संघांमधील मात्र रंगतदार मॅच आपण पाहू शकणार आहात. महेश यांना षटकासाठी तब्बल 200 रुपये पारितोषिक, 100 रुपये पारितोषिक धनेश साने गातेस आणि 100 रुपये पारितोषिक संतोष गुरुजी यांच्या माध्यमातून एक भन्नाट प्रोत्साहन मात्र दिलं जातंय. ज्या पद्धतीने स्किल प्रत्येक खेळाडूला दाखवायला मोठी स्पर्धा नामी संधी असेल. मोठ्या स्पर्धेत खेळाडू जेव्हा मोठ्या स्पर्धेत आपला मोठा खेळ करतो, चमकतो, त्यावेळेस मात्र महाराष्ट्राच्या टेनिस विश्वामध्ये, देशाच्या टेनिस विश्वामध्ये
त्याचं नाव होतं आणि नाव झाल्यानंतर मग त्या खेळाडूला पुढे मोठ्या ओपन क्रिकेटमध्ये जायला संधी असते. ज्या पद्धतीने वाढ तालुक्यातील ब्रँड वंडरबाबा पालघर ठाणे डिस्ट्रिक्ट हर्षद ओंडो दुबई रिटर्न प्लेअरनं बनवलं. नाईस बॉल गुडनेस पाथवरनं थेट उजवी गेट चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये डॉट हाताला जातोय. निश्चित स्वरूपानं ऑफ ब्रेक मात्र या ठिकाणी करतोय गोलंदाज. धावसंख्या फळकावर मात्र स्थिमित असताना 35 धावसंख्या फळकावर आता मात्र राहिली आहे. गोलंदाज बॉलिंग मार्क ओमकार पाहायला मिळतोय. निवडी संघाकडनं स्वतः कर्णधार बॉलिंग मार्कवर. या ओव्हरचे तिसऱ्या षटकातील 5 बॉल शेष राहत आहेत. षटकातील दुसरा बॉल लेफ्ट राऊंड विकेटचा मला फुल टॉस बॉल चुकीला माइन आउट ऑफ पार्क जास्त ह्यूज सिक्सर डिलिव्हर. काय जबरदस्त मात्र आर पार षटकार मॅग्निफिसंट स्ट्रोक या डीजे. धावसंख्या या 14 चेंडूंमध्ये 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये उभारल्या गेलेल्या आहेत. संतोष गुरुजी यांच्याकडनं या षटकाराकरिता 100 रुपये पारितोषिक येत आहे आणि बॅकवर्ड स्कोरले डीप होऊन येतोय आर पार गगनचुंबी षटकार. चौकारी षटकारांचा आवाज घुमणार रण मैदानी. चौकारी षटकारांचा शिवकृपा चषक हैमानाचा आयोजन गातेच गावाचा. शिवकृपा चषक हैमानाचा आयोजन गातेच गावाचा. थँक्यू. 47 धावा 47 लॉस ऑफ 4 विकेट. धीरज बेलकडे यांच्याकडनं बाली वेखंडे यांच्याकडनं 100 रुपये धीरज करता येतात. या 2 षटकारांकरिता अप्रतिम फलंदाजी केली. या वेळेस मध्ये चांगला चेंडू सुद्धा या ठिकाणी हाताळलाय गोलंदाज ओमकारनं. दमकम दाखवली आहे. 2 षटकार बसल्यानंतर कमबॅक मिळवतो या चौथ्या बॉलला सिंगल धाव्यावर लोकण्याकरिता. आणि या बॉलवर येणाऱ्या 5व्या चेंडूवर जर षटकार महेश यांनी लगावल्यास शाहू फिटनेस जिमचे प्रोप्रायटर आणि मंडळाचे सदस्य सागर बिल्डर यांच्याकडनं 100 रुपये जाहीर होत आहेत. वॉटर शॉट हेलिकॉप्टर स्ट्रोक आउट ऑफ पार्क. 100 पारितोषिक सागर बिल्डर यांच्याकडनं. वॉट बॅटिंग महेश कोणी स्पोर्ट कोणी ब्रँड षटकार यांनी. खुश झालेले सॉरी भावेश वेखंडे बाली यांच्याकडनं सुद्धा 100 रुपये पारितोषिक या हेलिकॉप्टर षटकाराकरिता. ऑन साइडला वायडी मिड विकेटवरनं षटकार लगावला गेलाय 5व्या बॉलला. षटकातील अंतिम बॉल षटक समाप्त. डॉट बॉल अंतिम चेंडू मात्र हाताळा 3ऱ्या ओव्हरचा. 3 षटकांचा खेळ झालाय आणि धावसंख्या फळकावर 54 लॉस ऑफ 4 विकेट. 54 धावा फळकावर कोणे स्पोर्ट कोणे पहिल्या इनिंगची बॅटिंग करताना. पाहत राहा ऐकत राहा शिवकृपा चषक 2021 चा धमाका कमांड. आणि तब्बल 18 चेंडूचा खेळ आतापर्यंत पहिल्या इनिंगची बॅटिंग करताना खेळताना कोणे स्पोर्ट कोणे संघाच्या जरी 4 विकेट गेल्यात कुठलाच दबाव घेत नाही. फ्री माइंडनं बॅटिंग धीरज करतायत. फ्री माइंडनं बॅटिंग महेश करतायत. धीरजच्या बॅटमधनं 1 चौकार 2 षटकार तर महेशच्या बॅटमधनं 2 षटकार आणि राकेशच्या बॅटमधून सुद्धा 2 षटकार. तब्बल पाहिले तर आतापर्यंत 7 षटकार आणि 1 चौकार अशा स्वरूपाने 8 मोठे फटके आलेत 18 बॉलमध्ये. आणि इथे पंच दर्शवतात वाईट बॉलचा इशारा. लेग स्टंपच्या बाहेर मात्र चेंडू हाताळा गेलाय. धाव फलक मात्र एका अवांतर धावेनं जाऊन पोहोचतोय 55 या धावसंख्येवर. गोलंदाज आता मात्र अंतिम 4थं षटक घेऊन येतोय. यस नेवळी संघाचा गोलंदाज स्वराज बॉलिंग मार्कवर शेवटचं अंतिम षटक घेऊन येतोय. मोठी धावसंख्या उभारली आतापर्यंत. टार्गेट मोठं होईल जरूर. 55 धावसंख्या.
वॉट शॉट या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक तैनात आणि डीप बॅकवर्ड स्कोअर लेगला कॅच आउट. 5व्या विकेटचं पतन. धावसंख्या 55 असताना अतिशय फास्ट इनिंग खेळून या ठिकाणी परतलाय धीरज. त्यानं जबरदस्त मात्र 12 बॉल खेळले आणि 12 बॉल मध्ये वैयक्तिक धावसंख्या उभारली. 2 षटकार 1 चौकार लगवताना तब्बल वैयक्तिक धावसंख्या 22 करून बाद झाले ते धीरज फास्ट इनिंग खेळून. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाज येतात. महेशच्या साथीला स्ट्राईक एंडला रोहन. संतोष गुरुजी यांच्याकडनं रोहन षटकार ठोकल्यास 100 पारितोषिक जाहीर होत आहे आणि मान्यवर सुद्धा बक्षीस देऊन मोटिवेशन देत आहेत या ग्रामीण भागातील खेळाडूंना. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवर स्वराज. दुसऱ्या बॉलवर स्लिप झोन मध्ये चेंडू फ्लाय स्लिप कडे निघालाय आणि इथे मात्र थर्ड मॅन रिझर्व मध्ये चेंडू जातोय. बाउंड्री लाईन झोन मध्ये पंच दर्शवत आहेत सी मार रेषा पार. अलॉंग द कार्पेट थर्ड मॅन चौकारी. एकंदरीत पाहिलं आपण तर निश्चित स्वरूपानं आतापर्यंत 2 चेंडू झालेले, 4 चेंडू बाकी राहत आहेत. हो यावेळेस जर पाहिलं आपण धावण्याचा प्रयत्न जरूर केला तर सिंगल धावण्याचा प्रयत्न करताय तर शॉर्ट गली रिझम मध्ये मात्र या लेग गलीमध्ये चेंडू तटवला गेलाय आणि धावसंख्या मात्र फलकात पोहोचते. आकडा येतो धावसंख्येचा 60 वर. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झालाय आणि आता मात्र शेवटचे अंतिम 3 बॉल. हाणामारीचं षटक आहे परंतु इतर पहिल्या 3 षटकाच्या मानानं या ठिकाणी जर कॅल्क्युलेट केल्या धावा तर मात्र 4 बॉल मध्ये दिलेत आतापर्यंत धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये तब्बल 6 धावा कव्हर केलेत. अजूनही 3 चेंडू बाकी राहत आहे. गोलंदाज तयार स्वराज. चौथा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल आता गेला. हाईट जास्त बॉलला आणि इथे मात्र फिरकावलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप होणं सीमा पार षटकार पंच दर्शवत आहेत. नो प्लस सिक्सर. $67 67 धावा. एकदा जोरदार प्रेक्षकांना बॅटिंग आवडली असेल कोणी स्पोर्ट कोणी टाळ्या वाजवा जरूर. अप्रतिम मात्र या ठिकाणी षटकारांची आतषबाजी आहे. आतापर्यंत ठोकले षटकार 8 षटकार 8 बिग हिट सिक्सर मात्र लगावले गेलेत. विकेट गेल्यानंतर सुद्धा जिद्दीनं या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळाली. प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. शिवकृपा चषक 2021चा थरार धम्माका षटकारांचा मात्र कोणे स्पोर्ट कोणे संघाचा. षटकातील पुढील बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑनसाइडला खेळ करण्याचा प्रयत्न केला. 1 धाव निश्चित मिळते. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का तर यस या ठिकाणी मात्र चौथ्या बॉलवर सिंगल धाव येते आणि ओव्हर थ्रोमुळे इथे धावा आता मात्र 1 बदली 2 मिळत आहेत. आउटफील्ड तेज आहे याचं नितांत कारण पूर्ण मैदान गोलाकृती मैदान आहे. 30 सर्कल बाहेर 30 सर्कलच्या आतमध्ये संपूर्ण मैदान हे मात्र गोलाकृती रोल करण्यात आलंय आणि अगदी ग्रीन कार्पेट मैदानावर पसरल्यासारखं वाटतंय. या ठिकाणी डीवाय पाटील स्टेडियमची मी आठवण करून देतोय. अतिशय ग्रीनरी मैदान त्याच पद्धतीनं ग्रीन झोनचं मैदान या ठिकाणी पाहायला मिळते. शिवकृपा चषक 2021 मध्ये स्कोर आतापर्यंत बनतोय 10 फलकावर 69. टॉस साठी यायचंय. पुन्हा एकदा नो बॉल. चेंडू होते लॉंग स्टॉपला सीमारेषा पार दमदार चौकार आणि टॉस करता मी आमंत्रित करतोय कोणे स्पोर्ट कोणे बी वर्सेस स्वप्न स्मृती दुपारेपाडा. आपण नाणेफेकीसाठी यायचंय. टॉस बॉक्स मध्ये जोडले जातील. अक्षय पांडव टॉस करता. धावांची खैरात आहे. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ या षटकात झालाय आणि गोलंदाज शेवटचे 2 बॉल हाताळण्यासाठी येतोय. निवडी संघाचा न्यू बॉलर 2 बीमर हाताळले प्रशांत यांनी. हे सुद्धा षटक असं वाटलं कमी धावांनी जाईल परंतु या ओव्हरला मोठी धावसंख्या कव्हर करण्याचा प्रयत्नात आहे. पहिल्या षटकामध्ये योगेशनं तब्बल
13 धावा खर्च केल्या. प्रगतीपथावर षटक नक्कीच म्हणेन. 3 विकेट घेतल्या होत्या. महेंद्र दुसरे षटक खूप मागं ठरलं. 22 धावा खर्च केल्या. ओमकारनं तिसरं षटक हाताळलं. 3 षटकार बसले. 19 धावा खर्च केल्या आणि चौथं षटक 4 बॉल. 5व्या बॉलवर जॅक यू द बिग स्काय सिक्सर वाईडी मिडकडे जातोय. आर पार आउट ऑफ पार्क षटकार. मारतात परंतु रॉकेट षटकार गगनचुंबी मारणं अर्षद होंडो, त्यानंतर मात्र दीपेश घोलप आणि आता मात्र या ठिकाणी फैजान नंतर योगेश हे सुद्धा नाव या स्पर्धेमध्ये राहील का. परंतु विकेट जाते. महेश अप्रतिम मात्र बॅटिंग. जोरदार टाळ्या वाजवा महेश करिता. तब्बल ठोकले 4 षटकार 1 चौकार. अमेझिंग बॅट यार. प्रेक्षकांचे मन जिंकली आज या मॅच मध्ये. या सीझन मध्ये सुद्धा अग्रमानांक स्पर्धा शिवकृपा चषक 2021 थरार पाहत आहेत. पहिल्या इनिंगची बॅटिंग करताना 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या उभारली कोणी स्पोर्ट कोणी संघात तब्बल 80 आणि 81 81 टू विन. दुसऱ्या इनिंगचा खेळ अजून बाकी आहे. कारण नेवली संघामध्ये सुद्धा तेवढीच विस्फोटक फलंदाजी आहे. दमखम दाखवतील का. परंतु बिग टार्गेट आहे. हायेस्ट स्कोर आतापर्यंतचा या आजच्या पहिल्या दिवसातील स्पर्धा सुरू होतात. दुसऱ्या मॅच असताना आता मात्र 81 धावांसमोर 24 बॉल. काय घडेल काय राहील आपण नक्की चर्चा कराल. नक्की स्पर्धा पाहत राहा. टॉस कडे जाऊया. मान्य टॉस करता मी आमंत्रित करतोय कुमार दुपारे साहेब आणि भावेश वेखंडे सर. टॉस बॉक्स मध्ये याचे प्लीज वेलकम. भावेश वेखंडे बाली आणि कुमार दुपारे सर आणि दोन्ही संघाचे कर्णधार कोडी स्पोर्ट कोणी बी आणि सोपान स्मृती दुपारे पडा जोडले जातील अक्षय पांडव टॉस बॉक्स मध्ये. तर इथे नाणेफेक केली जाणार आहे. दोन्ही टीम चे कॅप्टन जे आमच्या सोबत जोडले जातील. दोन्ही संघाचे कर्णधार इथे उपस्थित झालेत. नाणेफेक होणार आहे. कोण तर इथे नाणेफेक होतीये. काटा असा कॉल दिला आणि काटा आलाय. नाणेफेक जिंकली आहे. लगेच निर्णय कळवायचा आहे आपल्याला लाईव्ह मध्ये. या इथे ना बोलायला लागेल. मान्यवरांना विनंती असेल आपण मुख्य मंचावर स्थानापन्न व्हावं. नाणेफेक जिंकली आहे. काय निर्णय असेल. फील्ड फर्स्ट फिल्डिंग करणार आहात. सकाळचं पहिलं सत्र किंवा हा सामना जर आपण पाहिला एक मोठी टोटल उभी राहिली आहे. जर मोठी टोटल उभ्या राहत आहेत सकाळपासून तर मग आपण प्रथम फिल्डिंग करताना किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल. आम्ही 35 ते 40च्या धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न नक्कीच करूया. कसं वाटतंय साधारण वाडा तालुक्यातली सर्वात मोठी स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं किंवा या स्पर्धेत जो पुढे येतो जो खेळाडू इथनं हिट होतो तो मग पूर्ण वर्षभर तो हिट राहतो असा एक मागच्या वर्षापासून ट्रेंड आलाय. तर मग या स्पर्धेत खेळताना कसं वाटतंय आणि या स्पर्धेबद्दल काय म्हणाल. अगदी शिवकृपा चषक गातेस यांनी जो हा सामने भरवलेले अतिशय चांगलं नियोजन आहे. अगदी ग्राउंड बघाल तर गोल ग्राउंड दिसते आणि चांगला पिच बनवलेला आहे आणि खूप मेहनत घेतलेली आहे सगळ्यांनी. तर त्यांचा मी खूप खूप धन्यवाद देतोय. शुभेच्छा असतील आपल्याला. नाणेफेक हरलाय. नाणेफेक जिंकली असती तर मग निर्णय काय असता. नाणेफेक जर जिंकली असती तर आम्ही नक्की क्षेत्ररक्षणाचा निवड केली असती. आता बॅटिंग करावी लागते.
साधारण पहिली फलंदाजी करताना 2 सामने आपण जे पाहिले, मोठी टोटल आहे, तुमची टोटल काय असेल? आम्ही 50+ धावा करण्याचा प्रयत्न करू, कारण जरी प्रथम सत्र असलं, सकाळचं सत्र असलं तरी आता वेळ 12 वाजतील, जवळजवळ 11:15 होतात, म्हणजे ते दुपारच आपण म्हणू शकतो आणि आता धाव संख्या मोठी होऊ शकते. कसं वाटतंय या स्पर्धेत खेळताना आणि काय म्हणशील या आयोजनाबद्दल, ज्या पद्धतीने हे आयोजन केलंय शिवकृपा मित्रमंडळने? नक्कीच आयोजन तर खूप अप्रतिमच आहे आणि जर बघायला गेलं तर असं एकच स्पर्धा होती, म्हणजे यांनी गेल्या वर्षी सुद्धा स्पर्धा ठेवली होती, नवीन खेळाडूंना खेळण्याची संधी दिली, यावेळेस पुन्हा स्पर्धा ठेवली आणि पुढच्या वर्षी सुद्धा ते ठेवतील, त्यामुळे त्यांचं खूप धन्यवाद करतोय आणि त्यांना शुभेच्छा सुद्धा देते की त्यांनी अशा स्पर्धा ठेवत राहाव्या आणि आपल्या ग्रामीण खेळाडूंना पुढे जाण्याची एक काहीतरी संधी भेटते. आता आपण जर गेल्या वर्षी फायनलला जर बघितलं तर आपल्या लोकल टीमने फायनल मारली होती, त्यामुळे आपल्या इकडच्या खेळाडूंच्या कळेला वाव मिळते, त्याबद्दल खूप आनंद होतोय. धन्यवाद, शुभेच्छा असतील. मॅच स्टार्ट झाली आहे, नाणेफेकीचा कौल झाला, नाणेफेकीचा कौल जिंकला तो कोणी संघाने आणि निर्णय घेतलाय पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा. AGS वाडा या संघाने मात्र याच मैदानात शिवकृपा चषक 2021 ची फायनल घेतली होती. आजचा पहिला दिवस 2021 चा थरार शिवकृपा चषक. बॅट एज आम्हाला विकेट घेतली आणि बिग हिटर फलंदाज मात्र हार्ड हिटर बॅट्समन एक षटकार ठोकून बाद होतोय. तंबूच्या असलेला बॅक टू पहिले महेंद्रची विकेट जाते, पहिला हादरा बसतोय. आता मात्र पहिली विकेट जाते 8 धावा असताना 2 बॉलचा खेळ होत असताना तो नेरळी संघाला या डिझे. तब्बल 81 धावांचं टार्गेट समोर असताना आतापर्यंत धावसंख्या 8 ही फळकावर लागली गेली आहे. 2 बॉल मध्ये एक षटकार पाहायला मिळाला आणि महेंद्रची विकेट जाते, पहिला हादरा बसतोय आणि विकेटपेक्षा धावांना महत्व राहील. ज्या अनुषंगाने कोणी स्पोर्ट्स संघाच्या पहिल्या ओव्हरला 13 धावांवर 3 विकेट गेल्या होत्या. वेळेचं बंधन राहील कोणी स्पोर्ट कोणी 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकार समाप्त अन्यथा झाली नाही तर 5 धावांची पॅनल्टाइज केलं जाईल याची नोंद घ्यायची आहे. षटकातील तिसरा बॉल अमोलकडनं. फुलटा चेंडू बॅटवर ऑन साईडला खेळून काढला, शॉर्ट विकेटला चेंडू मात्र फील्ड केला. मिड विकेटला क्षेत्ररक्षण मात्र या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण केले जरूर, परंतु एक धाव कव्हर केली. धावसंख्या 1 ने वाढून पोहोचते 9 या धावसंख्येवर. मैदानाच्या आतमध्ये पाहू शकते फलंदाजी करताना स्ट्राईक केला योगेश दिवा, ज्याच्यावर पूर्ण मैदान असेल 50 ते 60 धावांची इनिंग, किमान 40 ते 50 धावा या योगेश दिवाच्या बॅटमधनं आल्या तर मात्र संघाला एक आशादायी मात्र सुरुवात नक्की मिळेल. पहिल्या 3 ओव्हरला धावा या मात्र 60 ते 65 कव्हर केल्या गेल्या तर अंतिम षटकाला एक संधी असेल. अमोलकडे षटकातील चौथा बॉल. चौथ्या बॉलवर हुक शॉट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता आणि या ठिकाणी पाहिलं आपण तर एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावचा प्रयत्न मात्र होत नाही. पहिलं स्वीप मात्र खेळला गेलाय. धावसंख्या 1 ने वाढून पोहोचते धावफलकावर 10 या धावसंख्येवर. आतापर्यंत चेडूचा खेळ होतोय. दुसऱ्या इनिंग मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये मॅन्ड्री पॉवर प्ले षटक हाताळताना अमोल हाताळले 4 बॉल मध्ये 1 विकेट घेताना धावसंख्या 10 खर्च केली जरूर. ज्या सुरुवातीला धावा 13 होत्या कोणी स्पोर्ट्स संघाच्या पहिल्यांची बॅटिंग करताना, त्याच धावांना थोडीसं उत्तर देताना या ठिकाणी 4 बॉल मध्ये कव्हर केले आहेत. पाचवा बॉल बॅटची एज लागली. एनिथिंग हॅपनिंग इन टेनिस क्रिकेट, ऑल क्रिकेट, एनिथिंग हॅपन, काही घडू शकतं. चेंडू लॉंग स्टॉपला बॅटचे घेऊन चौकार या डिझाईन. पोहोचलेली 14-5 बॉल मध्ये. एकदा जोरदार टाळ्या वाजवायचे साईकृपा चषक 2021 करिता. खास मैदानाची मेहनत जी आपण पाहताय सागर बिल्डर, सागर पाटील आणि धनेश साने करिता जोरदार टाळ्या वाजवायचे. काय जबरदस्त मैदान केलंय. डेड बॉलचा इशारा पंचांकडे येतो. या स्पर्धेला टॉप 4 प्राइज आहेत आणि या टॉप 4 प्राइज पैकी तिसरं प्राइज या स्पर्धेला दिलंय रोख रकमेचं, ते म्हणजे अर्षद होंडो, क्रिकेट विश्वातील या देशातील एक महान खेळाडू, वाड तालुक्यातील सुपुत्र, पालघर जिल्ह्यातील. सुरेख फटका ऑन द कार्पेट मात्र या ठिकाणी शॉर्ट मिड विकेटला तटवला गेला. एक धाव जरूर मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न रोखताना पाहू शकता क्षेत्ररक्षक. धावफलक एका धावेनं मात्र धावसंख्या अंकित होताना 15 या धावसंख्येवर. 15 स्कोर फर्स्ट ओव्हर. या ठिकाणी मात्र 15 धावा पहिल्या ओव्हरला मिळाल्या. 2 विकेट या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न होता पण 1 विकेट मिळाली. परंतु पहिल्या 3 ओव्हरला किती गडी बाद होतात यापेक्षा धावा 50 की 60 प्लस जातील यावर सामन्याचे चित्र असतील. 81 धावांचं टार्गेट समोर असताना
15 loss of 1 wicket. Niruli team या डिझाईन. वारंवार आम्ही अनाऊन्स करतोय कारण आजचा पहिला दिवस उद्घाटन समारंभ पार पडला. विद्यमान जिल्हा परिषद सदस्य भक्तीभाई वलटे मॅडम, त्याचबरोबर सौ मित्रताई मिलिंद बागुले यांच्या उपस्थितीमध्ये पालघर जिल्हा परिषद सदस्य. आणि आता मात्र मॅच कडे जर पाहिलं आपण 81 धावांचं टार्गेट समोर असताना पहिल्या षटकात 15 धावा घेतल्या होत्या आणि याच मागच्या इनिंग मध्ये पाहिलं आपण 13 धावा कोणे संघाने पटकवल्या होत्या आणि दुसऱ्या इनिंगची बॅटिंग करताना आता 15 धावा निवळी संघाच्या आहेत. दुसऱ्या षटकातील पहिला बॉल फुलरलेनचा चेंडू स्विंगिंग यॉर्करवर. या ठिकाणी मात्र कव्हर झोन मध्ये शॉट खेळण्याचा प्रयत्न, कॅच पकडली, विकेट गेली. विकेट नंबर 2चं पतन 15 धावांवर. आणि या फलंदाची बॅट तळपली तर संघाला थोडीशी एक आशा मिळेल. आणि नॉन स्ट्रायकिंगला जगदीश दिवा. दोन्ही दिवांवर आता मात्र 81 धावांचं टार्गेट आहे. सख्खे बंधू स्टीवा मार्कोवा आणि मैदानाच्या आतमध्ये योग्य जगदीश दिवा. What a shot! That's a huge big sixer. जगदीश दिवा on set fire. या डिझे मजबूत केली आहे. 7 बॉल मध्ये तब्बल कव्हर केले त्या 21 धावा. बघूया तिसरा बॉल, बॅच एज आणि कॅच विकेट किपरच्या हातामध्ये सुटली आहे. जीवनदान नशीब या ठिकाणी मात्र शेवटी लक शिवाय जगामध्ये सक्सेस नाहीये. हार्ड वर्किंग आपण पुढे जाऊ शकतो पण आपण परिपूर्ण पुढे जाण्यासाठी आपलं नशीब सुद्धा हवं असतं मित्रांनो. धावसंख्या फळकर मध्ये आतापर्यंत स्थिमित राहते 21. 9 चेंडूचा खेळ झालाय. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्फत धीरज. षटकातील चौथा बॉल सेकंड ओव्हर मधील. उलटा चेंडू बॅटवर येताना ऑन साईडला खेळवण्याचा प्रयत्न केला. एक धाव मिळते. क्षेत्ररक्षक मात्र या ठिकाणी महेश चेंडूर येत आहेत. धावसंख्या 1 ने वाढून पोहोचते. आकडा येतो धावसंख्येचा 10 बॉल आणि आतापर्यंत उभारल्या 22 धावा. 24 चेंडू 81 धावांचं टार्गेट. 10 बॉल मध्ये आतापर्यंत 22 धावा फळकावर आल्या आहेत. इथून पुढे अटॅक शिवाय पर्याय नाही कारण 81 धावा करताना एकट्या महेशनं कोणी संघाचा खेळाडू ज्यानं तब्बल ठोकले होते 4 षटकार 2 चौकार. त्यानंतर 2 षटकार प्रतीकनं ठोकले. धीरजच्या बॅटमधनं 1 षटकार 1 चौकार. राकेशच्या बॅटमधनं 2 षटकार. म्हणजे 5 फलंदाजांनी आपली धुवाधार फलंदाजी करून दाखवली आहे. आणि जगदीश दिवाच्या बॅटमध्ये सुद्धा ऑन साईडला चेंडू खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र या ठिकाणी बॅटची एज घेऊन बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप झोन मध्ये अचानक फिरला गेलाय आणि इनर एज लागली होती. धावसंख्या फळकावर मात्र 1 ने वाढून पोहोचते. आकडा येतो धावसंख्येचा 23. लॉस ऑफ 1 विकेट. 81 टार्गेट असताना 81 धावांचं टार्गेट सेट समोर असताना 23 धावा आतापर्यंत 11 चेंडू मध्ये कव्हर केले. दुसऱ्या ओव्हर मधील धीरज गोलंदाज कोणे अंतिम चेंडू घेऊन येतोय. थोडीशी घाई करायची आहे. लेफ्टी राईटी फलंदाजाचं कॉम्बिनेशन नक्की असेल परंतु घाई करावीच लागेल. आणि इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सख्खे बंधू स्टीवा मार्कोवा तसे नेरुलीचे सख्खे बंधू योगेश दिवा जगदीश दिवा मैदानाच्या आतमध्ये. यमक समीकरण मात्र नक्की जुळतंय. षटकातील अंतिम बॉल. अंतिम बॉलवर पॉइंट झोन मध्ये चेंडूला तटवले. स्वीपरकडे चेंडू निघालाय आणि इथे जातोय चेंडू सीमेकडे. बॉल फील्ड होताना एक सिंगल धाव जरूर कव्हर केली गेली. षटक समाप्त होत आहे आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक मात्र जाऊन पोहोचतोय. तो 12 बॉल मध्ये आल्या 24 धावा
आणि विजयाकरिता इतर मोठे टार्गेट बाकी राहते 81 धावांपर्यंत पोहोचण्याकरिता 24 धावसंख्या फलकावर लागली. पात्र ऐकत्रा शिव कृपा चषक 2021 गातेस वाडा पालघर जिल्ह्यातील अग्रमानांकित स्पर्धा आणि सगळ्या क्रिकेट रसिकांचं मी समालोचक सुरेश पाडी हार्दिक स्वागत करते. पात्र ऐकत्रा या डीजे मिळून सारे पाहूया चषक गाठसिया गावाचा शिवकृपा चषक हैमानाचा आयोजन गातेस गावाचा शिवकृपा चषक हैमानाचा आयोजन गातेस गावाचा चषक आहे मानाचा. नक्कीच मोठी स्पर्धा जेव्हा गावामध्ये होते गावाचं नाव मोठं तालुक्याचं नाव मोठं होत असतं मित्रांनो आणि खेळाडूंना सुद्धा नाव मोठं करायला एक संधी असते आणि म्हणूनच एक सुंदर गीत शिवकृपा चषक 2021च्या रूपाने पाहू शकतायत. पहिला बॉल महेश कडनं कोणी संघाच्या महेशचा पहिला बॉल स्क्वेअर करता शॉट खेळण्याचा प्रयत्न योग्य दिवाचा या ठिकाणी मात्र स्लिप झोन फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक तैनात होता आणि एक सिंगल धावेनं मात्र सिंगल डबलनं मात्र काही मोठी धावसंख्या आपण चेस करू शकणार नाही. 24 बॉल समोर 81 धावा असताना आतापर्यंत 13 बॉलचा खेळ झालाय आणि 13 चेंडूंमध्ये धावसंख्या उभारली गेली ती तब्बल 25 धावा. अजूनही मोठं टार्गेट समोर उभं ठाकतंय. शुभम जाधव कोंडले यांचं या स्पर्धेला मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. बघा हर्षद धोंडे यांनी टॉप 4 मधील तिसरं प्राइज रोख रकमेत देण्याचं मात्र या ठिकाणी कबूल केलं आणि नक्कीच एका शब्दामध्ये स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य. हर्षद धोंडेने अनेक पारितोषिक पटकवली पण स्पर्धेला पारितोषिक सुद्धा देतो हे क्रिकेटचं त्याचं मोठेपण आहे. ब्लॉकवरचा बॉल खेळण्याचा प्रयत्न मात्र केला ऑन साइडला चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला वाईडी डीप इनकडे क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल तोपर्यंत एक सिंगल धावच मिळते. धावसंख्या 1 ने वाढून पोहोचते. आकडा येतोय 26 या धावसंख्येचा. षटक क्रमांक 3 गोलंदाज बॉलिंग मार्कवर महेश 2 बॉल मध्ये 2 धावसंख्या दिली आहे. अजून 4 चेंडूचा खेळ बाकी राहतोय. दहा बॉल मध्ये 55 धावांचं टार्गेट आहे. काही घडू शकतं. एनिथिंग हॅपनिंग इन क्रिकेट. क्रिकेट विश्वामध्ये अनेक रेकॉर्ड झालेले आहेत मित्रांनो. षटकातील तिसरा बॉल भेदक मारा याला म्हणतात. गुडले स्पॉट वरनं चेंडू हाताळतो आणि चेंडूला काय पेस देतोय. निर्धाव चेंडू हाताळला गेलाय. ऑलराऊंडर खेळाडू महेश बॅटिंग करताना 4 षटकार 2 चौकार ठोकले आणि आता बॉलिंग करताना मात्र तेवढीच अफलातून कामगिरी आहे. बॅटिंग करताना 5 षटकार आय थिंक ठोकले होते आणि 2 चौकार. एक खतरनाक इनिंग साकारली होती. तब्बल वैयक्तिकरित्या कामगिरी मजबूत म्हणावी लागेल. आणि आता मात्र धावण्याचा प्रयत्न केलाय. चार बॉल मध्ये फक्त 3 धावा खर्च केलेल्या आहेत. 7 बॉल मध्ये 30 धावांची 8 बॉल मध्ये आय थिंक 30 धावांची इनिंग मोठी फास्ट साकारली गेली आहे आणि आता मात्र टार्गेट खूप कठीण होतंय जिंकण्याकरिता. चेंडू झाले आतापर्यंत 4 2 चेंडू बाकी राहत आहेत. 8 बॉल मध्ये विजयाकरिता 46 धावांचं टार्गेट आय थिंक 47 धावांचं टार्गेट शिल्लक राहत आहे. सुरेख फटका चेंडू फिरकवलाय. जस्ट ह्यूज आउट ऑफ पार्क षटकार. आणि आता मात्र विजयाकरिता 7 बॉल आणि धावा 41. अजूनही 48 बघूया काय घडेल. बॉल चेंडू बाकी राहतोय. पुन्हा एकदा चेंडू फिरकवला वाईडी डीप मिडविकेटवरनं आर पार गगनचुंबी षटकार. व्हॉट बॅटिंग. ये है मात्र 6 बॉल मध्ये विजयाकरिता 42 धावांची गरज नक्कीच असेल. तर विजयाकरिता धावांचं लक्ष आता मात्र बाकी राहते. 6 चेंडू 42 धावांची गरज आहे.
एक रेकॉर्ड तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेन. दलोंडी या ठिकाणी मात्र दलोंडीची स्पर्धा होती. मॉन्टी जोडण्याचे फलंदाज करताना अप्रतिम निखिल बागुल यांच्यावर 41 धावा कव्हर केल्या होत्या आणि तेच या ठिकाणी मात्र सिद्ध होतंय. पहिला बॉलला षटकार, योग्य दिवा ऑन सेट फायर. चेंडू सुद्धा या ठिकाणी आउट ऑफ पार्क जातोय. मॅच बॉल येतोय आणि धावसंख्या फलकावर 6 वाढून पोहोचते ती. ची गरज ही मात्र भिडसावते. आता मात्र 5 बॉल 36. इथे मात्र व्हाईट बॉल हाताळला गेलाय. चेंडू जातोय फाईन लेग झोनला. सीमा रेषेकडे फील होईल का, तर योग्य दिवा पुन्हा स्ट्राईक वर येतोय. 2 धावा कव्हर होत आहेत आणि पंचांचा इशारा वाईड +2 अशा 3 धावांचा बोनस मिळतोय. मी म्हणालो होतो की मजा येईल, आपण मॅच भन्नाट पाहतायत. काय घडेल मॅच मध्ये, एक जबरदस्त मात्र चुरस लागली आहे आणि पिंटू पारशाची आठवण मी करून देतोय. भाईंदरची मॅच होती. 2 बॉल 17 धावांचा सामना होता आणि वेदांत वाडा टीम होती आणि ओपन टीम होती आणि गोलंदाज मात्र त्यावेळेस गोलंदाजी करत होते वाडा संघाचे ओपन टीमचे मुंबईचे गोलंदाज. त्यांनी मात्र पिंटू पारशानं त्यावेळेस मात्र लगावले होते. 2 बॉल मध्ये 17 धावा. पहिला षटकार लगावला, त्यानंतर शेवटचा बॉल बाकी राहत असताना व्हाईट बॉल पडला आणि चौकार गेला होता आणि शेवटच्या बॉलला मात्र षटकार ठोकून पिंटू पारशा यांनी मॅच फिनिश केली होती. अप्रतिम तो सामना मात्र आठवणीत राहील. यावेळेस काय घडणार आहे, षटकार डॉट धावण्याचा प्रयत्न मात्र 21 करतोय तेवढा जिगरबाज गोलंदाजी. इथे मात्र धावण्याचा प्रयत्न होतोय, दुसऱ्याचा प्रयत्न मात्र येतोय आणि जगदीश दिवाने स्ट्राईक घेतली आहे. दोन्ही बंधू आहेत परंतु वेळ ही संपत आलेली आहे, चेंडू संपत आलेले आहेत. धावसंख्या फळकावर आतापर्यंत पोहोचलेला आकडा येतोय 49 धावा. कुठेतरी पहिल्या 2 षटकात 8 ते 15 धावा ह्या 1-2 षटकार बसले असते तर या मॅच मध्ये कुठेतरी संघर्षाला आपण संघर्ष मोठाच होता. 81 धावा 24 बॉल, खूप बिग टार्गेट आहे. आतापर्यंत धावसंख्या 49 उभारली आहे. अजूनही 3 चेंडू बाकी राहते. गोलंदाज बॉलिंग मार्कवर तयार. सचिन आणि जगदीश दिवा यावेळेस पुन्हा अटॅकचा प्रयत्न होता अलॉंग द कार्पेट. काउकर्नर झोन मध्ये चेंडूला फील केले गेले. चांगलं मैदान गोलाकृती. सागर बिल्डर आणि गणेश साने यांची मेहनत बघा. या मैदानात दिवस रात्र ज्यांनी मेहनत घेतली, कारण चषक जेव्हा उभं टाकतं, ट्रॉफी जेव्हा सुरू होते, युट्यूब लाईव्ह महाराष्ट्रासमोर होते, त्यावेळेस मात्र मैदान पहिल्यांदा पाहिलं जातं, खेळपट्टी पाहिली जाते आणि त्यानंतर भव्यता आयोजनाची पाहिली जाते आणि खेळाडूंचा खेळ पाहिला जातो. तर फर्स्ट इम्प्रेशन ग्राउंड हे मात्र क्लिअर एक जबरदस्त पाहून दाखवलंय आणि इथे मात्र धावण्याचा प्रयत्न मात्र होतोय. सामना 1 साइड मात्र खेचला गेलाय कोणे स्पोर्ट कोणेनं आणि पराजयाच्या दाट छायेमध्ये मात्र पोहोचतोय या मॅच मध्ये. अंतिम चेंडू बाकी राहत असताना यापुढे सुद्धा एक भन्नाट सामना कोणे स्पोर्ट कोणे बी वर्सेस सोपान स्मृती दुपारेपाडा हा रंगतदार सामना पाहायला मिळेल. दुपारेपाडा संघात सुद्धा जुना इतिहास खूप मोठा आहे. लिजंड क्रिकेटर मनोज वल्टे, अप्रतिम मात्र भाई वल्टे यांचा खेळ आपण पाहिला होता आणि ते सुद्धा आज या स्पर्धेमध्ये मनोज वल्टे खेळायला पाहायला मिळतील. चेंडू बिरकॉल आहे आउट ऑफ पार्क. मिड विकेटवरनं षटकार. विजय होतोय या मॅच मध्ये. अप्रतिम 81 धावा ज्यांनी कव्हर केल्या, तेवढीच फाईट दिली. 51 धावांपर्यंत मजल मारली, परंतु 1 साइड मॅच कोणी स्पोर्ट कोणी जिंकलाय. अभिनंदन. तेवढंच गोड कौतुक. आपण आला स्पर्धेमध्ये सहभागी झालात नेरळी स्पोर्ट. आणि जाऊया थेट मैदानाच्या आतमध्ये आणि समालोचक कक्षामध्ये जोडले जातील आमचे सिनियर कॉमेंटेटर अक्षय पांडव.